असं आहे बघ सगळं. सदा, आपण दोघं खरं तर एकाच वर्षी ग्रॅज्युएट झालो. कॉलेजमधनं बाहेर पडलो, डिग्री घेतली आणि मी आपलं एक मध्यमवर्गीय माणसासारखा विचार केला. नोकरी मिळाली, सुरुवात केली. पण तू मात्र स्वतःचं काम करायचं ठरवलंस, रिक्षा चालवायला लागलास. खूप कष्ट केलंस, पण ते कष्ट आज तुझ्या कामी येत आहेत. खरंय रे. आता मला नाही मिळालं तुझ्या एवढे चांगले मार्क्स, नाही मिळाली नोकरी, त्यात काय. पण रिक्षा चालवून मी माझ्या दोन्ही मुलांची शिक्षण पूर्ण केली. आज दोघंही परदेशात सेटल आहेत. खरं तर मला रिक्षा चालवायची गरजच नाही, पण मग वेळ कसा जाणार ना, म्हणून चालवतो रिक्षा. आणि महत्वाचं म्हणजे वेगवेगळी माणसं भेटतात. बरं वाटतं रे. खरंय तुझं म्हणणं सदा. आणि काय हरकत आहे ना, वेगळं काहीतरी करून बघायला हरकत काय आहे. पण मी मात्र नोकरी गेली तरी पुन्हा नोकरी मिळते का हाच प्रयत्न करत राहिलो. अरे गॅरेजेस मध्ये जाऊन चौकशी सुद्धा केली, पण काय वयामुळे कोणी नोकरी द्यायला तयारच नाही. म्हणूनच आपण भलं, आपलं काम भलं. आपण आपले नियम लावायचे, काम करत राहायचं. तुला रात्री रिक्षा चालवायची वाटते, चालव रात्री. सकाळी लवकर उठून रिक्षा चालवायची वाटते, चालव ना, हरकत काय. सदा, तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं, मन हलकं झालं. पण आता दुसरं कुठलं काम शोधण्यापेक्षा हेच करतो. श्रीनिवास, तुझं जर खरंच ठरलं असेल ना, आत्ता चल. आत्ता मी तुला एका अशा गृहस्थाकडे घेऊन जातो ना, त्याचं जर शिफारस पत्र मिळालं, तुला लगेच भाड्यावर रिक्षा मिळेल. म्हणजे काय, दागिने वगैरे गहाण ठेवायची गरजच लागणार नाही. काय बोलतो? अरे असं झालं तर फारच बरं होईल रे. चल ना, जाऊया. पण कोणाकडे जायचंय? तुला काय करायचंय तू चल, तर तू रिक्षात बस, मी आलो. ए तुझी जुनी सवय गेली नाही. अरे कुठका धंदा या, तू बस गाडीत बस. चल बस. पण कोणाकडे जायचंय? अरे तू बस ना, तू चल. बरं चल.